Welcome my dear students. In this video lecture I am going to talk about the lesson number 3, that is the COP and the anthem. First let me tell you that we use two English, British English and American English. And why I am telling you that? Because in American English policeman is called cop. So you will get the meaning of cop. Cop means here police. And what is the meaning of anthem? Anthem means a prayer song. So here in this video lecture we will learn the story about the protagonist, means main character of the story, Soapy. Let's begin. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt, where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सोपी नावाचा जो काही एक कॅरेक्टर या ठिकाणी अभ्यासायचं आहे आपल्याला, तर ही जी काही स्टोरी या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे त्याच्या अगोदर पूर्वीची जी काही पार्श्वभूमी आहे ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर सोपी हा एक होमलेस बॉय आहे, म्हणजेच बेघर, बिचाराचं स्वतःचं घर वगैरे नाही. तर हा मेडिसन स्क्वेअर हा जो काही एरिया आहे न्यूयॉर्कमध्ये, त्या ठिकाणी एका बेंचवर तो राहायचा, ॲज यू कॅन सी इन द इमेज. आणि अशा काही ॲक्टिव्हिटीज व्हायच्या ज्या ॲक्टिव्हिटीजमुळे त्याच्या लक्षात यायचं की अरे द विंटर इज कमिंग सून, म्हणजे न्यूयॉर्कमध्ये आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, न्यूयॉर्कचा हिवाळा म्हणजे अतिशय भयानक, एक्स्ट्रीमली कोल्ड, अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टॉलरेट इट. इतक्या मोठ्या प्रमाणावर थंडी असते की ती असह्य वाटते. इट मीन्स जस्ट लाईक अ फ्रॉस्ट, ॲज यू कॅन सी हिअर द फ्रॉस्ट. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही सदन लोक आहेत अमेरिकेतली, तर ती लोक 3 महिन्यांसाठी वेगवेगळे नियोजन करतात. म्हणजे असे काही लोक असतात की जे फ्लोरिडाला जाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचं नियोजन असतं. अँड सम पीपल प्लान टू विजिट द मेडिटेरियन सी अँड सम पीपल परचेज दी वॉर्म क्लोथ्स. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, त्या सिव्हिअर विंटरपासून प्रोटेक्ट करण्यासाठी न्यूयॉर्कमधली जी काही सदनगृहस्थ असतात ते अशा पद्धतीने प्रयत्न करायचे. मग आता आपला बिचारा सोपी, ही इज ऑलरेडी होमलेस, ही डझंट हॅव हिज ओन होम, देन हाऊ कॅन ही प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम सच एक्स्ट्रीम कोल्ड क्लायमेट. आणि म्हणून महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याची पार्श्वभूमी समजून घेणं. आता सोपी काय करतो, त्या मेडिसन स्क्वेअरच्या एका बेंचवर त्या ठिकाणी जाऊन बसतो त्या एरियातल्या. आणि ते बेंच म्हणजे जणू काही त्याच्यासाठी त्याचं घर. आणि एवढ्या एक्स्ट्रीम विंटरमध्ये त्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आता तो वेगवेगळ्या त्या ठिकाणी आयडियाज त्याच्या मनामध्ये येत आहे की ही लोक तर त्यांची व्यवस्था करून घेतील, मी काय करायचं. आणि मग नेहमीप्रमाणे त्याचं नियोजन सुरू होतं की त्या ठिकाणी एक ब्लॅकवेल आयलँड आहे, ॲज यू कॅन सी इन द इमेज. मग ब्लॅकवेल आयलँड काय आहे, तर एक लोकल जेल आहे ती. आणि अशा ठिकाणी जाण्याचं नियोजन आपला सोपी करतो की मी अशा प्रकारचे काही प्रयत्न करणार किंवा काही गुन्हे करणार की जेणेकरून हे जे काय अमेरिकेतले कॉप आहेत, म्हणजे पोलीस आहेत, हे मला अरेस्ट करतील. आणि जर मला अरेस्ट केलं तर 3 महिन्यांसाठी मी या ब्लॅकवेल आयलँडला जाणार. आणि तिथे गेल्यानंतर जवळपास 3 महिने मला खायला प्यायला मिळणार, झोपायला मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सिव्हिअर विंटरपासून मी स्वतःचं संरक्षण करू शकणार. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी
ओ हेनरी रायटर यांच्या लिखाणातलं वैशिष्ट्य आपण ऑलरेडी आय हॅव डिस्कस टू यू, दॅट स्माईल विथ टीयर्स. कदाचित या सोफीचे सगळे जे काही अटेम्प्ट आहेत टू गेट अरेस्ट होण्यासाठी, आता असा व्यक्ती आपल्याला कदाचित पाहायला मिळाला नसेल की जो स्वतःहून अरेस्ट होणार. जे क्रिमिनल आहेत, जे क्राईम करतात, ते सुद्धा स्वतःहून कधी अरेस्ट होण्याची इच्छा व्यक्त करत नाही. मात्र या ठिकाणी सोफीने ते इच्छा व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ निश्चितच त्याच्या पाठीमागे काहीतरी एक दुःख आहे. आणि ते दुःख म्हणजे नेमकं काय? दॅट ही इज होमलेस. ऑलमोस्ट ॲट द बिगिनिंग ऑफ 20th century दिस स्टोरी माइट हॅव रिटन बाय ओ हेनरी. आणि त्या काळातलं जे काही वास्तविकता आहे, द रियालिटी ऑफ दोज पीपल, होमलेस पीपल, ही हॅड ट्राईड टू डिपिक्ट हिअर. लेखकांनी या ठिकाणी त्यांची जी काही व्यथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की किमान आम्हाला जेलमध्ये जरी जाऊन राहायला मिळालं तरीसुद्धा ह्या एक्स्ट्रीम विंटरपासून स्वतःला प्रोटेक्ट आम्ही करू शकतो. तर असे वेगवेगळे जे काही अटेम्प्ट सोफी या ठिकाणी करणार आहे ते अटेम्प्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. मग ते सगळे अटेम्प्ट अभ्यासताना कदाचित तुम्हाला हसायला पण येईल, मात्र त्याच्या पाठीमागचं जे काही खरं दुःख आहे ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आता काय झालं, सोफीने त्या मेडिसन स्क्वेअर म्हणजे त्या मेडिसन पार्कमधल्या स्क्वेअरचा जो काही बेंचवर बसलेला होता तो आता त्या ठिकाणी त्याने तो बेंच सोडला आणि थोडंसं बाहेर फिरायला आला. मग नेमका आला कुठे? तर या ठिकाणी ॲस्फॅल्ट म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होतो डांबर. मग ब्रॉडवे आणि 5th Avenue असे 2 रस्त्यांची नावं या ठिकाणी आलेली आहेत. अँड इट्स अ रिअल. इन न्यूयॉर्क यू विल फाइंड दीज आर द नेम्स ऑफ रिअल रोड्स, ब्रॉडवे अँड 5th Avenue. दोघं इतके मोठे रोड आहेत की ते ॲस्फाल्टने बनलेले आहेत. म्हणजे काय, तर डांबराने बनलेले आहेत. आणि दोघंही रोड्स जेव्हा वेन दे फ्लो टुगेदर, एकत्र येतात, तेव्हा जणू काय आपल्याला एखाद्या अथांग सागरासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अँड अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. यू कॅन सी इन द इमेज देर इज अ कॅफे. ब्रॉडवे जवळ हा सोफी आला आणि एका लक्झरियस कॅफेच्या समोर तो उभा राहिला. सोफी हॅड कन्फाइंड इन हिमसेल्फ फ्रॉम दी लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. आता आपला हा जो काही सोफी आहे बिचारा, बेघर, होमलेस, त्याला स्वतःवर खात्री होती की वेस्ट म्हणजे कमरेचा वरचा भाग, तिथपर्यंत जे काही माझं दिसणं आहे ते अतिशय व्यवस्थित आहे. कारण तो कुठे उभा आहे आता? लक्झरियस कॅफेच्या समोर, इन फ्रंट ऑफ दी लक्झरियस कॅफे. आणि लक्झरियस कॅफे म्हणजे काय? अगदी झगमगाट असणारे रेस्टॉरंट की ज्या ठिकाणी मीन्स मोस्टली द रिचेस्ट पीपल गो देअर. बट हाऊ इज सोफी? होमलेस, वी नो ऑलरेडी. देन इज इट पॉसिबल फॉर हिम टू गो टू द लक्झरियस रेस्टॉरंट और कॅफे? आणि म्हणून आपल्याला समजून घ्यायचं की वेस्टपासून वरती, कमरेपासून वरचा भाग त्याचा अतिशय बेस्ट आहे. आणि म्हणून त्याला कॉन्फिडन्स आहे की येस, आय कॅन ऑल्सो गो इन दिस लक्झरियस कॅफे. सो ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट. ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. आता काय होतं मित्रांनो, या ठिकाणी त्याने मस्तपैकी शेविंग पण केलेली आहे, त्याचबरोबर कोट वगैरे अगदी नीटनेटका परिधान केलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर एका मिशनरी लेडीने त्याला बहू म्हणजे इथे जो काही लावायचा असतो तो ब्लॅक बहूसुद्धा गिफ्ट केलेला आहे. आणि गिफ्ट कधी केला या मिशनरी लेडीने? तर थँक्स गिविंग डे. जसं आपल्याकडे फ्रेंडशिप डे, रोज डे, असे वेगवेगळे डेज काय आपण सेलिब्रेट करतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपले डेज हे फक्त व्हॉट्सअपपुरते मर्यादित असतात. मॅक्सिमम मीन्स मोस्ट ऑफ द पीपल सेलिब्रेट डेज ऑन व्हॉट्सअप मीन्स सोशल मीडिया. बट द पीपल फ्रॉम न्यूयॉर्क they celebrate in reality. And how you can see here the image, this is Thanksgiving Day.
मग मित्रांनो, थँक्स गिविंग डे काय असतो, तर 4th थर्सडेला नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही डे येतो तो या ठिकाणी पीपल म्हणजे न्यूयॉर्कचे लोक सेलिब्रेट करतात एक काही आभार मानण्यासाठी. तर अशा पद्धतीने त्या दिवशी एका लेडी मिशनरीने याला गिफ्ट दिली होती. आणि म्हणून बघा आपला सोपी फ्रॉम वेस्ट, हाऊ डज ही लुक, कसा दिसतोय बघा, अगदी एखाद्या ऑफिसरसारखा. आणि म्हणून त्याला कॉन्फिडन्स आहे की आय कॅन विजिट दिस लक्झरियस कॅफे. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हीज. मग आता सोपी मनामध्ये त्याचे विचार चाललेले, त्या ठिकाणी कॅफेच्या समोर उभं राहून मनात विचार चाललेले की एकदा जर मी का या नियोजनात अगदी यशस्वी झालो, त्या टेबलवर जाऊन बसलो की बसल्यानंतर फक्त वरचा भाग दिसेल, म्हणजे मी या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. आणि या वरच्या दिसणाऱ्या भागामुळे कदाचित कुणाला डाऊटसुद्धा येणार नाही की ही इज होमलेस ऑर पुअर. द पोर्शन ऑफ हिम that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. म्हणजे कुठल्याही वेटरच्या मनात येणार नाही की हा सोपी एखादा गरीब असेल. इतकं चांगलं मीन्स अट्रॅक्टिव्ह लुक त्याचं कमरेपासून वरच्या भागाचं होतं. अ रोस्टेड मला डक थॉट सोपी. आता सोपीच्या मनात विचार सुरू झाले, एवढ्या लक्झरियस रेस्टॉरंटमध्ये मी जातो आहे, मग काय काय खायला मागवायचं. ॲज वी ऑर्डर द डिफरंट व्हरायटीज ऑफ फूड, इन द सेम वे सोपी ऑल्सो थिंकिंग व्हॉट आय शुड ऑर्डर टू दी वेटर. मग वेटर आल्यावर मी काय ऑर्डर द्यायचं, तर रोस्टेड मला डक. आता रोस्टेड मला डक काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डक म्हणजे बदक. म्हणजे काय, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज दॅट द रोस्टेड मला डक would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आता या ठिकाणी सोपीचे विचार अगदी मस्त सुरू झाले, कारण समोरच लक्झरियस हॉटेल आणि तिथे उभा राहून तो विचार करतोय मस्त मला डक मागवणार, ते पोटभर खाणार. आणि एवढंच नाही तर बॉटल ऑफ वाईन म्हणजे दारूची बॉटल पण मी मागवणार. आता दिस स्टोरी इज फ्रॉम न्यूयॉर्क. So it is very common for these people to drink and enjoy. Okay, so you can understand it very well. Bottle of wine आणि त्याचबरोबर त्याने चीज पण मागवलं. हिअर इज द पिक्चर ऑफ चीज. यू कॅन सी अ कप ऑफ कॉफी अँड सिगार. नाव इन दिस इमेज यू कॅन सी अ कप ऑफ कॉफी अँड सिगार इज ऑल्सो देअर. आणि एवढं मात्र विद्यार्थी मित्रांनो फक्त त्याचे विचारच चाललेले आहेत की मी एकदा मला एंट्री मिळाली की अशा पद्धतीने मी मस्त सगळं खाणार पिणार एन्जॉय करणार. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि सिगार मागवायची तर $1 त्यासाठी इनफ आहे असं सोपीच्या मनात विचार आला. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. सोपी पुन्हा विचार करतोय की मी आत एकदा मला एंट्री मिळाली ना की एवढा पण खर्च करणार नाही की जेणेकरून ते कॅफे मॅनेजमेंट माझ्यावर काहीतरी बदला घेईल. अँड येट द मीट वुड लिव्ह हिम फील अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. मग किती प्रमाणात मी खर्च करणार, एवढाच खर्च करणार की जेणेकरून माझं पोट पण पूर्ण भरलं पाहिजे. आणि ह्या कॅफे मॅनेजमेंटच्या लोकांनी एखाद्या कॉपला बोलवलं पाहिजे, म्हणजे पोलिसांना बोलवलं पाहिजे. आणि मग पोलीस काय करणार, मला अरेस्ट करणार. आणि एकदा का पोलिसांनी मला अरेस्ट केलं की ते मला नेणार विंटर आयलँडवर. इथे विंटर आयलँड म्हणजे कुठलं, ब्लॅकवेल आयलँड. इट इज हिज इंटेन्शन. हेतू पुरस्पर हे सगळं या ठिकाणी सोपी करतोय का, तर ही वॉन्ट्स टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम दॅट सिव्हिअर विंटर in that New York, and the only place is there for him and that is the Blackwell Island, because he had already experience about it. As we know in our first video also I had told you that he has a criminal background and that's why he has done all the things deliberately here. आणि म्हणून तो विचार करतो की एकदा कॉपने येऊ द्या या ठिकाणी. आणि कॉप आला की हे सगळे कॅफे मॅनेजमेंट त्याच्या हवाली करणार आणि मस्तपैकी मग मला ब्लॅकवेल आयलँडमध्ये जाऊन राहायला मिळणार. म्हणजे
here 3 months I will be protected in that Blackwell Island from the severe winter. But as Sophie, आता विद्यार्थी मित्रांनो सगळं स्वप्न रंगवतो येतो त्या ठिकाणी अगदी रेस्टॉरंटच्या समोर उभं राहून. बट सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज tattered trousers and decadent shoes. आता झालं काय विद्यार्थी मित्रांनो, सोफी सगळं स्वप्न रंगवतोय त्या ठिकाणी अगदी रेस्टॉरंट कॅफेच्या समोर उभं राहून. तेवढ्यात मात्र एका वेटरचं त्या ठिकाणी लक्ष जातं. आय फेल अपॉन म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी लक्ष जाणे. मग त्यात तो जो काही हेड वेटर होता त्याचं लक्ष गेलं. कुठे लक्ष गेलं? ॲज यू कॅन सी इन द इमेज ही इज अ टॅटर्ड ट्राउझर जी परिधान केली होती त्याने ती कशी होती? टॅटर्ड म्हणजे कशी? वापरून वापरून खराब झालेली, फाटण्याच्या अवस्थेत आलेली. ॲज यू कॅन सी. डिकार्डन शूज म्हणजे शूज पण कसे होते त्याचे? खूप जुने झालेले, वापरून वापरून फाटण्याच्या अवस्थेत आलेले. आणि अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी या हेड वेटरला दिलं. आता मला सांगा, फ्रॉम वेस्ट though he is looking very best, but from the west bottom side he is looking very poor one. So how can waiter will give him permission to enter in a luxurious cafe? That is the question. आणि म्हणून या ठिकाणी वेटर त्याला त्याच ठिकाणी थांबवतो की अरे बाबा हाय काय पाहिजे तसा हायफाय व्यक्ती दिसत नाही, हायफाय कस्टमर वाटत नाही. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न him about and convey him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. मग झालं काय विद्यार्थी मित्रांनो, ॲज यू कॅन सी इन द इमेज ऑल्सो, ज्या हेड वेटरने बघितलं की अरे याचे ट्राउझर फाटलेले आहे, शूज फाटलेले आहेत, हा काय पैसे पूर्ण पे करणार, आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी त्या सोफीला हाकलून लावलं. कन्वे हिम सायलेन्स म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, सायलेंटली त्याला सोफीला एक मेसेज कन्वे झाला की हा हेड वेटर माझं जे काही माझी जी काही रियालिटी आहे हे याला आता कळालेली आहे त्या फाटक्या ट्राउझरवरनं आणि शूजवरनं. म्हणजे आता आपल्याला काय या लक्झरियस रेस्टॉरंटमध्ये एंट्री मिळणार नाही. आणि मग त्या वेटरने त्याला त्या ठिकाणाहून बाहेर काढलं. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सोफीचं जे काही ठरलेलं ध्येय होतं की मस्त रोस्टेड मलाड खाणार, छान छान पदार्थ खाणार, आणि खाऊन झालं की पैसे द्यायचे नाहीत, म्हणजेच या ठिकाणी कॅफे मॅनेजमेंट कॉपला बोलवणार आणि मग मस्त मला माझ्या निश्चित स्थळी जायला भेटणार. मग बिचाराचं जे काही नशीब होतं ते इतकं दुर्दैवी होतं की त्याने ठरवलेली गोष्ट काही झाली नाही. मीन्स हिअर ही गेट्स अ फेल्युअर ॲज यू कॅन सी इन द इमेज ऑल्सो इन हिज फर्स्ट अटेम्प्ट. पहिल्या प्रयत्नामध्ये सोफीला इथे अपयश आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. नाव सी सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. आता बघा ब्रॉडवेला हा पहिला प्रसंग घडल्यानंतर त्याने काय केलं, तो ब्रॉडवे सोडून दिला. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. आता त्याला असं वाटू लागलं या ठिकाणी, कवेटेड म्हणजे काय तर हवासा वाटणारा, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते. तर हा जो काही रूट आहे तो त्याला थोडा अवघड वाटू लागला की अरे बाबा मला आता असं वाटत नाही की मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेल. आणि त्याचं ध्येय कुठलं तर त्या ब्लॅकवेल आयलँडवर जाणे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस. मग आता मला निश्चितच एखाद्या वेगळ्या मार्गाचा विचार करावा लागेल की जो मार्ग माझ्या लिंबोपर्यंत मला नेऊन पोचवेल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिंबो हिअर? इट इज अ बाउंड्री लाईन बिटवीन हेवन अँड हेल, म्हणजे ज्याला आपण स्वर्ग आणि नर्क म्हणतो. आता इथे विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने काय अर्थ घ्यायचा आपण तर स्वर्ग, हेवन या सोफीसाठी कुठली प्लेस आहे तर ब्लॅकवेल आयलँड. खऱ्या अर्थाने जेल ही कुठल्याही क्रिमिनलसाठी स्वर्ग वाटत नाही, कुठल्याही क्रिमिनलला स्वर्ग वाटत नाही.
परंतु अमेरिकेत अशी अवस्था होती त्या काळामध्ये, एवढे होमलेस लोक होते की बिचाऱ्यांना तुरुंगसुद्धा एखाद्या स्वर्गासारखं वाटत होतं. म्हणजे आता बघा किती दुःखदायक घटना आहे त्या ठिकाणी. आणि हेल म्हणजे काय, नर्क म्हणजे काय, तर त्या ठिकाणी असणारा जो विंटर सीझन सुरू होणार होता, तो विंटर सीझन त्याला जणू काय एखाद्या नरकासारखा वाटत होता. बिकॉज ही हॅज नॉट हिज ओन हाऊस, ही वॉज अ होमलेस. आणि म्हणून त्या बेंचवर झोपण्यापेक्षा किंवा त्या थंडीने त्रास सहन करण्यापेक्षा जर मला माझ्या इच्छेस्थळी जायला मिळालं तर किती बरं होईल, असं सोफीला या ठिकाणी वाटू लागलं. आता पहिला प्रयत्न फेल झाल्यानंतर सोफीला माहिती आहे की एखादा गुन्हा केल्याशिवाय कुठलाही कोप येऊन मला अरेस्ट करणार नाही, त्यासाठी काही ना काही मला करामती कराव्याच लागतील. सो हिअर द सेकंड अटेम्प्ट बिगिन्स. व्हॉट इज दॅट? Let's try to understand. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. As you can see in the image. मग होतं काय विद्यार्थी मित्रांनो, ब्रॉडवे सोडला सोफीने आणि आता तो 6th Avenue. आता अव्हेन्यू म्हणजे काय थोडक्यात, तर ज्या मोठ्या रस्त्याच्या आजूबाजूला उंच उंच इमारती असतात अशा ठिकाणी त्याने वेगळा मार्ग एक 6th Avenue पकडला. तिथे त्याला एक अट्रॅक्टिव्ह शॉप दिसून आला. आणि ते अट्रॅक्टिव्ह का होतं, तर त्या शॉपमध्ये जो काही डिस्प्ले होता काचेचा, तर त्या वस्तू त्या काचेच्या डिस्प्लेमध्ये लाईटमुळे, त्या इलेक्ट्रिक लाईटमुळे तो जो काही प्रकाश पडत होता त्याच्याने ते अतिशय ग्लिटरिंग चकाकत होते. अँड इट वॉज लुकिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. तर याला करामत करायचीच होती. मग सोफीने काय केलं, एक स्टोन दगड घेतला अँड हे डॅश इट थ्रू द ग्लास. त्या काचेवर जोरात त्याने मारला. ॲज यू कॅन सी इन द इमेज ऑल्सो दॅट सोफी इज थ्रोईंग द स्टोन टुवर्ड्स द अट्रॅक्टिव्ह डिस्प्ले. आता याला माहिती आहे जर मी ग्लास तोडला तर हा जो काही शॉप ओनर आहे हा एखादा कॉपला बोलवणार आणि कॉप व्हॉट विल हॅपन, कॉप विल अरेस्ट मी अँड आय विल गो टू ब्लॅकवेल आयलँड. म्हणजे अशा पद्धतीने सेकंड अटेम्प्ट त्याचा सुरू झालेला आहे. सो व्हॉट हॅपन्स फर्दर, पीपल केम रनिंग राऊंड दी कॉर्नर, अ पुलिसमॅन इन द लीड. विद्यार्थी मित्रांनो, जसा काच फुटण्याचा आवाज येतो, तो आवाज आल्याबरोबर लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमा झाली. ॲज यू कॅन सी इन द इमेज, द पीपल आर रनिंग देअर, बट हू इज लीडिंग? द कॉप. म्हणजे त्या ठिकाणी पोलीस त्या गर्दीमध्ये पुढे आहे आणि ते बघायला आले की अरे एवढा मोठा आवाज आला, कोणी तोडला हा ग्लास? सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल ॲट द साइट ऑफ ब्रास बटन्स. मग आता हा सोफी आपला करामत तर केली त्याने, ग्लास तर तोडला, मात्र एखाद्या शहाण्या माणसासारखं, जसं मी काही गुन्हा केलाच नाही अशा पद्धतीने ऐटीत मस्त खिशात हात घालून स्माईल देऊन त्याच ठिकाणी उभा राहिला. आता तिथे उभं राहिल्यानंतर त्या पोलिसला या ठिकाणी एक ब्रास बटन वर्ड आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ब्रास बटन म्हणजे काय, तर पोलिसांचा जो काही युनिफॉर्म असतो त्या युनिफॉर्मवर एक ब्रास बटन असतं. मग ब्रास बटन म्हणजे नेमकं कोण, तर एक्झॅक्टली द पुलिसमॅन. अ पुलिसमॅन नाव आस्किंग टू सोफी बिकॉज ही इज देअर and with smile. The policeman asked, where is the man that done that? Inquired the officer agitatedly. मग त्या पोलीस अधिकाऱ्याने विचारलं की अरे हे घाणेरडं कृत्य कोणी केलं, कुठे गेला तो व्यक्ती ज्याने हा ग्लास ब्रेक केला? मग आता बघा आपला सोफी काय रिप्लाय देतो, डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी. मग सोफी असं तसंच म्हणतो, मग तुम्हाला असं वाटत नाही का की हा जो काही ग्लास फोडला या कृत्यामध्ये काहीतरी माझं कनेक्शन असावं? म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणायचं आहे की हा जो काही प्रकार, विचित्र प्रकार घडलेला आहे तो माझ्याच हाताने घडलेला आहे. मग तुम्हाला माझ्यावर डाऊट नाही आहेत का, असं सोफी या ठिकाणी म्हणतो विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. मात्र याचं नशीब इतकं सुदैवी आहे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो फेल झाला. आता सेकंड अटेम्प्ट आपण बघूया. How his fortune is good. The policeman refused to accept Sophie even as a clue.
म्हणजे बघा पोलीसमॅन जो आहे तो सोपीला जो काही चौकशी करतोय तो तो या ठिकाणी त्या सोपीला इवन क्लू म्हणून सुद्धा बघत नाही त्याच्याकडे. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. मग का क्लू म्हणून पण बघत नाही, कारण पोलिसाला माहिती आहे की समजा जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगार गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी कधी थांबत नाही. सोपी तर मस्त खिशात हात घालून ऐटीत स्माईल देत उभा आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या सोपीने काही गुन्हा केला नसा असं पोलिसला वाटतं. दे टेक टू देअर हिल्स. मग पोलीस म्हणतो की जे गुन्हेगार असतात, जे क्रिमिनल असतात, सपोज ज्या क्रिमिनलने या ठिकाणी ग्लास ब्रेक केला असेल तो निश्चितच या ठिकाणाहून पळून गेला असेल, कारण ते थांबत नाहीत. द पुलिसमॅन सॉ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि मग पोलिसाचं लक्ष गेलं की अरे एक व्यक्ती त्या ठिकाणी मला धावताना दिसतोय आणि नेमका विद्यार्थी मित्रांनो तो व्यक्ती कार कॅच करण्यासाठी धावतो. ॲज यू कॅन सी इन द इमेज दॅट द पर्सन इज रनिंग आफ्टर द कार अँड पुलिसमॅन इज रनिंग आफ्टर हिम. सो द परस्यूट वर्ड इज यूज हिअर. आता पोलिसमॅन काय करतो बघा, विथ ड्रॉन क्लब इज जॉईन इन द परस्यूट. मग पोलिसने काय केला, तो क्लब म्हणजे त्याच्या हातातला जो काही काठी असते ती काढली आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे धावू लागला. मीन्स द कॉप इज रनिंग आफ्टर द मॅन अँड द मॅन इज रनिंग आफ्टर द कार. दॅट इज अ परस्यूट. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आता पुन्हा एकदा म्हणजे सेकंड टाइम सोपी बिकेम नर्वस. ही गॉट फेल्युअर. सेकंड अटेम्प्टमध्ये सुद्धा सोपीला या ठिकाणी निराशा आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचा प्रयत्न काही सफल झालेला नाही. म्हणजे पोलीस या ठिकाणी इवन त्याच्याकडे क्लू म्हणून सुद्धा बघत नाही. नाव ही बिकेम व्हेरी नर्वस. व्हॉट टू डू, दॅट इज द क्वेश्चन बिफोर सोपी. आता काय करावं लागेल मला जेणेकरून हे पोलीस मला अरेस्ट करतील आणि त्या ब्लॅकवेल आयलँडमध्ये नेऊन सोडतील. ओके, हिअर सेकंड अटेम्प्ट वॉज ऑल्सो फेल्ड. नाव व्हॉट ही इज गोइंग टू ट्राय नेक्स्ट. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. आता एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट साईडला विद्यार्थी मित्रांनो एक रेस्टॉरंट होतं, बट इट वॉज नॉट व्हेरी ग्लिटरिंग वन. म्हणजे जे काय आपण झगमगीत म्हणतो अशा प्रकारचं रेस्टॉरंट नव्हतं. इट कॅटर्ड टू लार्ज एपिटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. लेट मी एक्सप्लेन टू यू माय डिअर स्टुडंट्स. हे जे काय रेस्टॉरंट आहे ना, तर हे एक सर्वसाधारण लोकांसाठी असणारं रेस्टॉरंट आहे. इथं कॅटर्ड म्हणजे काय, तर जेवू घालणे म्हणजे इतर लोकांना जास्त प्रमाणावर अन्न पुरविणे. म्हणजेच जे काही लोक भुकेले असतील, ज्यांच्याकडे मॉडेस्ट पर्सेस म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये पैसे असतील किंवा ज्यांना ते अफोर्ड होऊ शकत नाही महागडं, अशा प्रकारच्या एक मिडल क्लास मध्यमवर्गीय लोकांसाठी असलेलं हे रेस्टॉरंट. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. आता या रेस्टॉरंटचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे लेखकांनी की इथे जे काही चिनी मातीचे भांडी होती, म्हणजे क्रॉकरी मीन्स चिनी मातीची भांडी, तर हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवेलेबल होती. या ठिकाणी लोकांची गर्दीसुद्धा खूप व्हायची आणि आपल्याला कल्पना आहे जिथे रिजनेबल रेटमध्ये सगळं मिळतं तिथे मॅक्सिमम पीपल गेट टुगेदर देअर. इट्स अ सूप अँड नॅपरी थिन. इथलं जे सूप म्हणजे जे काही अन्नपदार्थ खाण्यासाठी अवेलेबल असेल ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. बरोबर आहे, ॲफोर्डेबल वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. नॅपरी थिन म्हणजे इथे जे काही कपडे लत्ते जे काय असतील किंवा कपडे असतील ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. इनटू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आता दोन ठिकाणी चॅलेंज फेस करावं लागलं त्याला, परंतु या ठिकाणी त्याला खात्री झाली की अरे इथं हिअर देर इज अ नो चॅलेंज फॉर मी, इट सूट्स टू मी. म्हणजे आपल्याला सूट करतं आहे रेस्टॉरंट, नो प्रॉब्लेम. म्हणजे त्या ठिकाणी सोपी म्हणतो आता मी या रेस्टॉरंटमध्ये जाणार आणि पोटभर जेवणार. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम बिफस्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाई. मस्तपैकी मग आपला सोपी त्या ठिकाणी ह्या सर्वसाधारण लोकांच्या असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेला,
फर्स्ट क्लास त्या ठिकाणी टेबलवर बसला आणि मग त्याने बघा काय काय ऑर्डर दिली खाण्यासाठी. बिफस्टिक मागवले. नाव सी इन द इमेज द सोपी इज देअर sitting on the table and he ordered first beef steak. As you can see in the image, beef steak is there. तर beef steak काय त्या फॉरेनर लोकांसाठी ते पदार्थ खाणं काही त्यांच्यासाठी विशेष नाही. फ्लॅपजॅक म्हणजे एक ओटसारखा पदार्थ असतो बारीक तिळीसारखा, दॅट ही हॅज आस्क्ड. अँड डोनट्स. आता डोनट काय तर न्यूयॉर्क या ठिकाणी बघा एक पावासारखा तो खाद्यपदार्थ असतो, मात्र त्या ठिकाणचा तो एखाद्या मेंदूवड्यासारखा ज्या ठिकाणी होल असतं अशा प्रकारचा तो डोनट त्याने मागवला. आणि पाय म्हणजे हा पण एक नॉनव्हेजचा प्रकार आहे. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट दी मायन्युटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेर टोटल स्ट्रेंजर्स. आता इथे एक नवीन फ्रेज आली, मायन्युटेस्ट कॉइन म्हणजे याचा अर्थ काय, चिल्लर. आता हा सोपी मस्तपैकी बिफस्टिक खातो, फ्लॅपजॅक खातो, डोनट्स खातो, पाय खातो, पोटभर खाऊन घेतो आणि खाल्ल्यानंतर वेटरला जवळ बोलवतो आणि वेटरला डिक्लेअर करतो की द मायन्युटेस्ट कॉइन. म्हणजे काय डिक्लेअर करतो की बाबा माझ्याकडे कुठल्याही प्रकारची चिल्लरसुद्धा नाही आणि विशेष म्हणजे या एरियामध्ये मी एक स्ट्रेंजर आहे, इथे कोणी मला ओळखत पण नाही. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे पैसे नाही, एकतर तुम्ही काय करा पोलिसांना बोलू शकता, मी या एरियामध्ये स्ट्रेंजर आहे, माझं कोणी ओळखीच नाही, म्हणजे मी कुणाकडनं पैसे उसनेसुद्धा घेऊ शकत नाही. इट मीन्स ही इज ट्राईंग टू इन्फ्लुएन्स द waiters that please at any rate call the police and let me get arrested. It was his intention. Now get busy and call a cop, said Sophie, and don't keep a gentleman waiting. आपला सोपी म्हणतो की अहो काय वाट बघताय, लवकरात लवकर कॉपला बोलवा, पोलिसांना बोलवा, माझ्यासारख्या सभ्य व्यक्तीला एवढं वाट बघायला लावू नका. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो तो स्वतःहून अरेस्ट होण्यासाठी किती प्रयत्न करतो आहे बघा. म्हणजे अशा प्रकारचा क्रिमिनल आपण बघितला नसेल आपल्या आयुष्यामध्ये की जो स्वतःहून क्राईम करून अरेस्ट होण्यासाठी प्रयत्न करेल. मात्र या ठिकाणी सोपी करतो आहे, बट द रिझन इज व्हेरी डिफरंट ॲज यू नो व्हेरी वेल. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर with a voice like butter cake and an eye like the cherry in the Manhattan cocktail. Hey कॉन. आता या ठिकाणी जो काही वेटर होता त्या वेटरचं पण वर्णन अतिशय सुंदर केलं आहे रायटरने. तर वेटर म्हणतो नो कॉप फॉर यू. आता बघा याचं नशीब बघा कसं आहे की अरे तुला कॉपची काय गरज. मात्र या वेटरचा जो आवाज होता विद्यार्थी मित्रांनो, इट वॉज जस्ट लाईक अ बटर केक. म्हणजे बटर केकसारखा अगदी मधुर आवाज होता त्याचा. आणि डोळे कसे होते त्याचे, जस्ट लाईक अ चेरी, छोटे छोटे डोळे. आणि कॉकटेल म्हणजे काय, द मिक्सिंग ऑफ व्हेरियस वाईन्स, डिफरंट काइंड ऑफ वाईन्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दारूंचं जे काही मिश्रण असतं त्याला कॉकटेल म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने हा वेटर म्हणतो की तुझ्यासाठी पोलिसांची गरज नाही. मग तो त्याच्या सहकार्याला बोलवतो, एका दुसऱ्या वेटरला बोलवतो, हे कॉन कम. ॲज यू कॅन सी इन दिस इमेज द वेटर अँड सेकंड वन द कॉन. मग कशासाठी बोलवलं असेल त्याने की याला पोलिसांच्या ताब्यात कशाला द्यायचा, आपणच काहीतरी कार्यक्रम करू याचा. नीटली अपॉन इज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोपी. विद्यार्थी मित्रांनो त्या दोघंही वेटरने काय केलं, या सोपीला पकडलं ॲज यू कॅन सी हिअर आणि एका कडक ठिकाणी, म्हणजे कॅलस मीन्स हार्ड, जो काही सिमेंटचा पेवमेंट असतो असा कडक, त्या ठिकाणी त्याला उचलून फेकून दिलं. आता साध्या वेदना होत असतील का या सोपीला. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. आता इतका जोरात या सोपीला या ठिकाणी फेकून दिलं की ज्या पद्धतीने कार्पेंटरचा रूल म्हणजे सुताराकडे जी काही टेप असतो त्या टेपच्या साहाय्याने तो टेप कसा असा अलगद उघडत जातो, एक एक घडीने उघडत जातो, म्हणजे फोल्डेड.
त्याच पद्धतीने त्याचे सगळे जे काही बॉडीचे पार्ट्स होते ते जॉईंट बाय जॉईंट त्या ठिकाणी तो असा उभा राहत होता. म्हणजे किती भयानक त्याला लागलं असावं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्याचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. अँड डस्टेड इज क्लोथ्स. मग कसा तरी तो त्या घडीसारखा असा एक एक फोल्ड ओपन करून उभा राहिला आणि त्याच्यावरची जी डस्ट होती ती अशी त्याने झटकून टाकली. अरेस्ट सेम नाव बट अँड इल्युझिव्ह ड्रीम. मग त्याला खात्री झाली की बाबा मला तर अरेस्ट व्हायचं आहे, पण ते काही माझं स्वप्न पूर्ण होताना मला आता दिसून येत नाही. सो इट वॉज हिज थर्ड अटेम्प्ट विच वॉज टोटली फेल्ड. तिसरा प्रयत्नसुद्धा बिचाराचा फेल झाला. दी आयलँड सीम व्हेरी फार अवे. मला वाटतं ब्लॅकवेल आयलँडवर जाणं, या हिवाळ्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करणं, हे स्वप्न काही पूर्ण होताना मला दिसून येत नाही. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोर 2 doors away laugh and walk down the street. आता दोन बिल्डिंगच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक पोलिसमॅन दुसरा उभा होता. त्याने बघितलं सगळ्याच्याकडे, तो हसायला लागला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. सोफी वॉज सीज विथ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चांटमेंट हॅड रेंडर हिम इम्युन टू अरेस्ट. आता सोफीच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली की त्याला असं वाटू लागलं की निश्चितच काहीतरी अशी जादू असावी की ज्याच्यामुळे मी एवढे प्रयत्न करतोय तरीसुद्धा कुठलाही पोलीस मला अरेस्ट करत नाही. म्हणजे ज्याचा अर्थ कुठली तरी जादू या ठिकाणी एक रोल प्ले करते आणि त्या जादूमुळे कदाचित माझं जे काही इंटेन्शन आहे, जे एम आहे, ते पूर्ण होत नाही. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. दुःखी झाला बिचारा, हताश झाला. And when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. मग झालं काय विद्यार्थी मित्रांनो, सोफी खूप दुःखी झाला. तेवढ्यात एका पोलिसमॅनचं लक्ष गेलं त्याच्याकडे. एक पोलिसमॅन होता की त्या ठिकाणी ग्लिटरिंग थिएटर म्हणजे काय, अगदी झगमगाट करणारे सिनेमा हॉल्स. ॲज यू कॅन सी इन द इमेज. विद्यार्थी मित्रांनो, न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवे ह्या एरियामध्ये जवळपास मोर दॅन 40 सिनेमा थिएटर्स आहेत. अँड दिस कॅपॅसिटी ऑफ सिनेमा थिएटर इज नियर अबाउट 500 व्ह्युअर्स कॅन वॉच अ मूवी ॲट अ टाईम अँड इट इज अ रियालिटी. तर अशा या एरियामध्ये एक मस्तपैकी पोलिसमॅन लॉन्जिंग ग्रँडली म्हणजे आरामात बसलेला आहे त्या ग्लिटरिंग थिएटरच्या समोर. आणि तिथे गेल्यानंतर आता सोफी बघा, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट. आपल्याला काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, की नेमका सोफी जिथे पोलीस लोक आहेत, कॉप आहेत, त्याच ठिकाणी नेमके तो वेगवेगळे चाळे करतो. आणि इंटेन्शन आपल्याला क्लिअर आहे, कारण पोलिसांसमोर काहीतरी क्राईम केला तर ते आपल्याला अरेस्ट करतील आणि मग आपल्याला त्या ब्लॅकवेल आयलँडला जायला मिळेल. आणि म्हणून तो या ठिकाणी सुद्धा थिएटरच्या समोर येतोय आणि एक डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे विचित्र वागणं त्या ठिकाणी तो सुरू करतोय. ग्लिटरिंग थिएटरच्या समोर असलेल्या त्या पोलिसांच्या समोर जाऊन आपला सोफी विचित्रपणे आता बिहेव करायला लागला. मग काय करायला लागला बघा. ऑन दी साईडवॉक सोफी बिगॅन टू एल. आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी असलेल्या एका फुटपाथजवळ गेला आणि जोरजोरात आरोळ्या मारायला लागला. ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. म्हणजे एखादा दारुड्या असतो ना, त्या दारुड्यासारखा जोरजोरात ओरडायला लागला, वेगवेगळे आवाज काढायला लागला, मोठमोठ्याने ओरडू लागला. ही डान्स, हॉल, रेव अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. म्हणजे नाचू काय लागला, डान्स काय करू लागला, जोरजोरात ओरडू काय लागला. या ठिकाणी हॉल अँड रेव दोघांचं मिनिंग एकच आहे मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, की जोरजोरात ओरडणे. आणि ती जी काही लोकॅलिटी होती अतिशय उच्चभ्रू लोकांची होती, तर त्या संपूर्ण ॲटमॉस्फिअरला त्याने डिस्टर्ब करून टाकलं. कारण त्याला माहिती आहे, मी जर सगळ्यांना डिस्टर्ब केलं तर समोरच पोलीस ते येतील आणि मला अरेस्ट करतील. अशा पद्धतीने त्याने वेळेवाकडे चाळे त्या ठिकाणी सुरू केले. काय होतं नेमकं बघा विद्यार्थी मित्रांनो. इट इज वन ऑफ देम एल ॲट सेलिब्रेशन दी गूज एग. They give to the Hartford College
noisy but no harm. We have instructions to let them be. आता या ठिकाणी होतं काय विद्यार्थी मित्रांनो, तो जो काही आराम करणारा कॉप त्या ठिकाणी होता तो येतो आणि आल्याबरोबर त्या सोपीला तो काहीही करत नाही. मात्र त्या ठिकाणी जी लोकं आलेली आहेत त्या लोकांना हा पोलीस ऑफिसर काय म्हणतो बघा, की अहो हा सोपी या ठिकाणी मस्त बटन वगैरे काढून जो काही डान्स करतोय, आरडाओरड करतोय, तर हा कोण आहे, एक एल लॅड आहे. मग एल लॅड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एल म्हणजे इट इज द नेम ऑफ युनिव्हर्सिटी. ॲज यू कॅन सी इन द इमेज, एल युनिव्हर्सिटी. हा एका एल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. लॅड मीन्स हिअर स्टुडंट. अँड ही इज सेलिब्रेटिंग द गुज एग. म्हणजे बघा या ठिकाणी पोलिसमॅन ही इज टॉकिंग विथ द पर्सन ऑन दॅट प्लेस. त्या व्यक्तीला समजून सांगतो. अगदी त्याच्याकडे पाठ करून घेतली पोलिसाने, म्हणजे लक्ष दिलं नाही की काय तुला येडेचाडे करायचे तू कर. आणि त्या गृहस्थाला त्या ठिकाणी पब्लिकला समजून सांगण्याचं काम करतो की ही इज अ स्टुडंट फ्रॉम एल युनिव्हर्सिटी अँड ही इज सेलिब्रेटिंग गुज एग्स. गुज एग्स, गुज म्हणजे काय, राजहंस, आणि एग्ज म्हणजे काय, अंड. पण मात्र या ठिकाणी आपल्याला काय अर्थ घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, की नेमकं झालं काय, हार्टफोर्ड कॉलेज आणि एल युनिव्हर्सिटी या दोघंही कॉलेजच्या स्टुडंटमध्ये एक फुटबॉलची मॅच होती. ॲज यू कॅन सी द पिक्चर, युनिव्हर्सिटी ऑफ हार्टफोर्ड. आणि या फुटबॉलच्या मॅचमध्ये एल युनिव्हर्सिटीचे जी काही टीम होती ती जिंकलेली आहे. आणि ती पण अशा पद्धतीने की हार्टफोर्ड कॉलेजला एकही गोल त्या टीमने करू दिलेला नाही. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ एग हिअर, अंडा मीन्स झिरो. म्हणजेच याचा अर्थ हा जो काही एल लॅड आहे हा त्या ठिकाणी एक सेलिब्रेशन करतो आहे की अरे आम्ही चांगल्या प्रकारे जिंकलेलो आहोत, समोरच्या अपोजिट टीमला एकही गोल करू दिलेला नाही, म्हणजे अंडा, झिरो. दॅट इज द मिनिंग. नॉईज बट नो हार्म, वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आणि मग कॉप, पोलीस या ठिकाणी म्हणतोय की तो जरी नॉईज करत असला, गोंगाट करत असला, परंतु कुणाला दुखापत पोचत नाही. आणि प्रशासनाच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या आम्हाला तशा ऑर्डर्स आहेत की एल लॅड्सला अशा पद्धतीचं सेलिब्रेशन करू द्यायला हरकत नाही. नाव सी हाऊ इज द फेट ऑफ सोपी. कसं नशीब आहे बघा सोपीचं, एवढे अटेम्प्ट करतोय बिचारा. हा पण त्याचा पुढचा अटेम्प्ट हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला फेल होताना दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. सोपीचा हा चौथा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला फेल होताना दिसून येतोय. डिस्कन्सोलेट म्हणजे थोडक्यात काय झालं, त्या कॉपने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण काय, एल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी हे सेलिब्रेशन करत आहे आणि हा पण सेलिब्रेशन करतो आहे असं समजून त्याच्याकडे पूर्णपणे त्या कॉपने अवॉइड केलं. मग प्रश्नच येत नाही अरेस्ट होण्याचा. सो इन दिस वे हिज फोर्थ अटेम्प्ट इज ऑल्सो फेल्ड. डिस्कन्सोलेट, सोपी स्टॉप हिज अनअवेलिंग रॅकेट. उदास झाला, दुःखी झाला सोपी, आणि तो विचार करतोय की एवढे प्रयत्न करून सुद्धा मला कुठलाही पोलीस अधिकारी अरेस्ट करत नाही, मग माझं स्वप्न अपूर्ण राहणार की काय. म्हणजे असं जो काही एक्स्ट्रीम विंटर आहे त्याला मला सामोरे जावं लागणार की काय. दुःखी झाला. वुड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. अरे मग मला हा पोलिसमॅन पकडणार तरी कधी. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम अन अनअटेनेबल आर्केडिया. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. नाव द आर्कॅडिया वर्ड इज हिअर. यू कॅन सी. आर्कॅडिया म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर नंदनवन, ज्या ठिकाणी अगदी स्वर्गीय आनंद मिळतो. मग आपल्या सोपीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की 4 प्रयत्न केले तरीसुद्धा मला एकाही पोलिसांनी अरेस्ट केलं नाही, याचा अर्थ माझ्या नंदनवनात मला जायला मिळेल की नाही. आता जेल म्हटलं, प्रिझन म्हटलं की असं कुठला व्यक्ती ज्याला ते नंदनवन वाटेल. सो ट्राय टू अंडरस्टँड द सॅड थिंग्स, द रिअल सॉरोज ऑफ होमलेस पीपल इन न्यूयॉर्क. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. कदाचित त्या अटेम्प्ट सगळे अभ्यासताना हसायला येईल, मात्र दुसरीकडे आपल्याला त्याचं दुःख पण समजून घ्यायचं आहे की तो त्या ब्लॅकवेल आयलँडला त्या ठिकाणी आर्किडियासारखं संबोधतोय. त्याच्यासाठी जणू काही ती जेल म्हणजे एक नंदनवन आहे.
As you can see in the image, homeless person in the extreme winter without any shelter. त्याचा त्रासाचे जे काही फिलिंग्स आहेत ते आपण या ठिकाणी फील करू शकतो की किती दुःख होत असेल एवढ्या एक्स्ट्रीम कोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये. अँड ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आणि मग थंडगार पुन्हा वारा त्या ठिकाणी सुरू झाला आणि जे काही बटन ओपन केले होते आपल्या सोफीने डान्स करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, त्याला जाणवू लागलं की आता एक्स्ट्रीमली जे काही कोल्डनेस आहे ते वाढतं आहे आणि म्हणून तो आपले बटन त्या ठिकाणी लावतो. आणि मग पुढचा प्रयत्न नेमका काय करणार सोफी? व्हॉट आर हिज नेक्स्ट अटेम्प्ट्स टू गेट अन अरेस्टेड? वी विल सी इन द नेक्स्ट video lecture in second part. Till then, take care of yourself, be happy and enjoy learning with Mr. Jagtap. Thank you.